जर या गोष्टी ऑनलाईन झाल्या नाहीत तर आमच्या वतीनं यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि त्यावेळेस पूर्ण मार्ग निघाल्याशिवाय आम्ही उठणार नाही, या ठिकाणी मी जाहीरपणे सांगतो। तुम्ही एक मिनिट, तुम्ही 15 दिवसानंतर मॅडमने पूर्णपणे जर ऑनलाईन केले नाही, तुम्ही तीव्र स्वरूपात आंदोलन करणार। नुसार हा विषय रेशन कार्ड पुरता मर्यादित आहे का इतर डिपार्टमेंटचा पण आहे? संजय गांधी असो किंवा इतर लाभाच्या योजना असो कुठल्या किंवा महसूल विभागाला जे काही प्रश्न प्रलंबित आहेत त्या विषयावर तुम्ही हात घातलेला आहे का? फक्त रेशन कार्डचा नाही, तहसील विभागाच्या बाबतीत ज्या काही समस्या आहेत त्या प्रत्येक विभागात, संजय गांधी असू दे, पुरवठा विभाग असू दे, रस्ता केस असू दे किंवा बाकीच्याही विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन संदर्भात असू दे, या केस तत्काळ मार्गी लागल्याच पाहिजे। सर्व संबंधितांचं आहे, संजय गांधीची श्रावणबाळ योजनेची जी काही प्रकरणं आहेत जी मंजूर झाली त्यांना वेळोवेळी त्याचा लाभ भेटला पाहिजे, त्याच्या बैठकी वेळोवेळी झाल्या पाहिजेत। आणि दुसरी गोष्ट झाली, जी प्रकरणं निलंबित आहेत, जी प्रकरणं त्यांनी रिजेक्ट मारली तर त्या प्रकरणामध्ये काय चुका आहे तर त्या व्यक्तीपर्यंत त्या चुका पोहोचल्या पाहिजे, जेणेकरून त्याला कागदपत्रांची पूर्तता करता येईल। या गोष्टी जर 15 दिवसात झाल्या नाही तर आम्ही सर्व गोष्टींशी निगडीत फक्त रेशन कार्ड नाही मोठं आंदोलन करणार आहोत, हे निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीनं जाहीरपणे सांगतो। साधारण किती रेशन कार्ड असतील पेंडिंग? साधारण आकडा तसं सांगता येणार नाही, पण जवळपास म्हणजे आमच्या अंदाजे आमच्या वैयक्तिक माहितीनुसार सांगतोय, जवळपास 700 ते 800च्या वरपेक्षा जास्त नवीन रेशन कार्ड प्रलंबित आहेत। दुबार नोंदणीची काही प्रकरणं बाकी आहेत। या बाबांचं यांना तुम्ही पाहू शकता, यांची कंडिशन मागच्या 8 महिन्यापासून फेऱ्या मारत होते, यांची मागणी आम्ही केली, मॅडमनेही सकारात्मक प्रतिसाद दिला। अशा गोष्टी सुद्धा प्रशासनाच्या वतीने चांगली कामं होत आहेत, यासाठी सुद्धा त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे। तर अशा प्रकारे वृद्ध व्यक्ती, अपंग व्यक्ती असतील यांची कामं अडवली गेली नाही पाहिजे। आज आम्ही निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने रेशन कार्ड आणि संजय गांधीच्या अशा बऱ्याच प्रश्नाच्या बाबतीत आंदोलनाचं त्यांना 2 दिवसापूर्वी नोटीस दिलं होतं। त्या संदर्भात आज आम्ही इथं आंदोलनासाठी बसलो होतो। त्याच्या संदर्भात मॅडमने आमच्या संग सकारात्मक चर्चा झाली। मॅडमने 15 दिवसाच्या आतमध्ये ऑनलाईन रेशन कार्डचं त्याचं आम्हाला वय दिली आणि संजय गांधीचे जे प्रकरणं होते त्यांच्या ज्या क्युरी होत्या ते मॅडम म्हणले मी सगळं हे करून तलाट्यामार्फत ज्यांचे काही क्युरी असेल ते करून पूर्तता करून देते। काका तुमचं नाव काय? दादा भाऊ हरिभाऊ किरडे। काय विषय होता तुमचा? कोकणातला। मग काय झालं? भेटला। किती दिवसापासून तुम्ही चक्कर मारत होते इथं? 8-9 महिन्यापासून। 8-9 महिन्यापासून। 9 महिन्यापासून काय तुम्हाला काय उत्तर येत होते इथं? सहीच नाही झाली म्हणायचे ते कधी जे भाऊसाहेब होते जे त्यांचा हातमोडा होता तर ते म्हणजे सहीच नाही झाली, सहीच नाही झाली, प्रत्येक वेळेस झालं का सहीच नाही झाली। तुम्ही प्रकरण किती महिन्यापूर्वी टाकलं होतं इथं? 9 महिने झाले। 9 महिने झाले। 9 महिन्यापासून तुम्ही किती चक्रा मारल्या? कुठून येता तुम्ही? पुणेवाडीवरून। पुणेवाडीवरून। नेमच 8-10 चक्रा मारल्या। आज बाबांचं काम झालंय आणि मी जाहीरपणे सांगतो की मागच्या 1 वर्षापासून शासन आपल्या दारीचे प्रोग्राम सरकारने केले, आवड हवे त्यासाठी खर्च केला, पण त्या योजनेसाठी कागदपत्र जमा केले, शासनाचे सर्व कर्मचारी वेगवेगळ्या विभागात जाऊन त्यांनी जमा केले, पण त्याची सुद्धा पूर्तता झालेली नाही। म्हणजे शासनाचा खर्च फक्त वायफळ घालवण्याचं काम केलंय। शासन आमच्या दारी येऊ नका, पण आमची माणसं ज्यावेळेस तुमच्या दारात येतील त्यावेळेस त्यांची कामं करा, हीच मागणी सांगतोय। आणि मी सगळ्यांना आवाहन करतो की पुढच्या 15 दिवसामध्ये जर कोणाची काही प्रकरणं राहिली असेल तर आमच्या निलेश लंके प्रतिष्ठानचे जे काही पदाधिकारी असतील त्यांच्याशी संपर्क करा किंवा खासदार साहेबांच्या ऑफिसमध्ये आपल्या तक्रारी द्या, तरी पण त्याची आम्ही नोंद घेऊ, हे मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो। धन्यवाद।